हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची चाचपणी सुरू। सर्वेक्षणानंतर अहवाल आल्यावर लाभार्थींची निश्चिती होणार। महसूल मंत्री बावनकुळेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वर्षा निवासस्थानी 50 मिनिटं खलबतं। मुंबईतील वाहतुकीसंदर्भात चर्चा झाल्याची राज ठाकरेंची माहिती। मुंबईतील विकास कामांचा फडणवीसांना आराखडा दिल्याची राज ठाकरेंची माहिती। टाऊन आहे पण प्लॅनिंग नाही, सरकारवर टीका, तर रस्ते बनवणं हा धंदा असल्याचाही लगावला टोला। कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवारांना मोठा दिलासा। 25,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन। ईडीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा रोहित पवारांचा आरोप। सुनेत्रा पवारांची संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी। कंगना राणावत यांच्या निवासस्थानी भेट। पत्नी कुठे गेली याची माहिती नसते, अजितदादांचं मिश्किल उत्तर। तत्वाकरता आणि विचाराकरता मरण्याचीही माझी तयारी। सद्भावना रॅलीत बाळासाहेब थोरातांचा आक्रमक पवित्रा। वातावरण कोण बिघडवतंय? अमोल खताळ आणि संग्राम भंडारेंवर अप्रत्यक्ष निशाणा। वर्ध्यात अजित पवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक। केवळ 2 आमदारांची हजेरी। पालकमंत्री पंकज भोयर परदेशात, तर सुमित वानखेडे आणि दादाराव केचेंची दांडी। इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डींकडून उमेदवारी अर्ज दाखल। राहुल गांधी, खरगे, अखिलेश यादवांसह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती। नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचे 2 वाजतायत।